महिला व बालविकास भरतीमधील तुम्हाला जर 8,669 पदांमधील एक भरतीची पोस्ट जर क्रॅक करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आहे। पहिला प्रश्न आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना म्हणजे PMMVY कोणत्या प्रकारची योजना आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मातृत्व लाभ योजना। मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे। पुढचा प्रश्न, अंगणवाडी केंद्राचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बालकांचं पोषण व विकास हा अंगणवाडी केंद्राचा मुख्य उद्देश आहे। पुढचा प्रश्न, ICDS मध्ये याचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शेम। पुढचा प्रश्न, पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2018 साली। पुढचा प्रश्न, सुकन्या समृद्धी योजना कोणत्या अभियानाचा भाग आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बेटी बचाओ बेटी पढाओ। पुढचा प्रश्न, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोणता आयोग आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, NCPCR। मित्रांनो, महिला व बालविकास भरतीमध्ये थोड्याच महिन्यामध्ये म्हणजे येणाऱ्या काही 2-3 महिन्याच्या आत 8,669 पदांची भरती होणार आहेत। या भरतींमधील पोस्टपैकी तुम्हाला जर कोणतीही एक पोस्ट मिळवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आहेत। असे भरपूर प्रश्न या पद भरतीसाठी आपण घेणार आहोत, जेणेकरून तुमची परीक्षा ही एकदम सोपी आणि सरळ व्हावी, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पुढचा प्रश्न आहे, NCPCRचे पूर्ण नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स। पुढचा प्रश्न आहे, महिला व बालविकास विभागाचा मुख्य उद्देश काय आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिला व बालकांचे कल्याण करणे। पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री उज्ज्वल योजना कोणासाठी आहे? योग्य उत्तर आहे महिलांसाठी, पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे, महिलांसाठी LPG सुविधा देणे। पुढचा प्रश्न, महिला शक्ती केंद्र योजना कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिला सक्षमीकरण। पुढचा प्रश्न, बाल संरक्षण सेवा योजना आता कोणत्या नावाने ओळखली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिशन वात्सल्य। पुढचा प्रश्न, पोषण अभियानाचा संबंध कोणाशी आहे? ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कुपोषण कमी करण्याशी आहेत। मित्रांनो, व्हिडिओला लाईक, पेजला फॉलो करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। पुढचा प्रश्न आहे, गर्भवती महिलांना आर्थिक मदत देणारी योजना कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, PMMVY। पुढचा प्रश्न, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारी योजना कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बेटी बचाओ बेटी पढाओ। पुढचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे, याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे। प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी, बाल कामगार प्रतिबंध कायदा कोणासाठी आहे? योग्य उत्तर आहे योग्य उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे। तुमच्या सर्वांसाठी पर्याय आहेत, ए, बालकांचे संरक्षण, बी, महिला रोजगार, सी, शेतकरी, डी, वृद्ध। योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा। पुढचा प्रश्न, अंगणवाडी सेविका कोणत्या विभागाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिला व बालविकास। पुढचा प्रश्न, महिला हेल्पलाईन क्रमांक 181 कशासाठी आहे? योग्य उत्तर आहे महिलांच्या मदतीसाठी। पुढचा प्रश्न, बाल हेल्पलाईन 1098 कोणासाठी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुलांसाठी। पुढचा प्रश्न, किशोरी आरोग्य योजना कोणासाठी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, किशोरवयीन मुलींसाठी आहेत। पुढचा प्रश्न, महिला व बालविकास मंत्रालय कोणत्या सरकारचे मंत्रालय आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केंद्र सरकारचे। पुढचा प्रश्न, मिशन शक्ती योजना कशासाठी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिला सुरक्षा व सक्षमीकरण। पुढचा प्रश्न, निर्भया निधीचा उपयोग कशासाठी होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिला सुरक्षासाठी। पुढचा प्रश्न, वन स्टॉप सेंटरमध्ये कोणती मदत मिळते? योग्य उत्तर आहे महिलांना एकाच ठिकाणी सहाय्य मिळते। पुढचा प्रश्न, बालविवाह प्रतिबंध कायद्याचा उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बालविवाह थांबवणे। पुढचा प्रश्न, अंगणवाडीमध्ये कोणती सेवा दिली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पूरक पोषण आहार दिला जातो।
पुढचा प्रश्न, महिला सक्षमीकरण म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिलांना सक्षम बनवणे. पुढचा प्रश्न, पोषण अभियान कोणत्या समस्येसाठी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कुपोषणसाठी. पुढचा प्रश्न, मुलींच्या बचतीसाठी कोणती योजना आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुकन्या समृद्धी. पुढचा प्रश्न, महिला आयोगाचा उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे. पुढचा प्रश्न, बाल हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 14 नोव्हेंबर रोजी. पुढचा प्रश्न, जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 8 मार्च रोजी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय बालिका दिवस नॅशनल गर्ल चाइल्ड डे भारतात कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 24 जानेवारी रोजी. पुढचा प्रश्न, बालकांचा सर्वांगीण विकास कोणत्या योजनेचा उद्देश आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ICDS मध्ये. पुढचा प्रश्न, महिला व बालविकास मंत्रालयाचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, मिशन शक्तीमध्ये किती प्रमुख भाग आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2 भाग आहेत. पुढचा प्रश्न, मिशन शक्तीचे 2 भाग कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संबल व सामर्थ्य. पुढचा प्रश्न, संबल व घटक कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिला सुरक्षेसाठी. पुढचा प्रश्न, सामर्थ्य घटक कशासाठी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिला सक्षमीकरणासाठी. पुढचा प्रश्न, अंगणवाडीतील लहान मुलांचा वयोगट साधारण किती असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 0 ते 6 वर्ष. पुढचा प्रश्न, किशोरी मुलींच्या विकासासाठी कोणती योजना आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, किशोरी शक्ती योजना आहेत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोग कायद्यानुसार स्थापन कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1990 साली. पुढचा प्रश्न, बाल संरक्षणासाठी केंद्र सरकारची योजना कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिशन वात्सल्य. पुढचा प्रश्न, पोषण म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पोषण अभियान. पुढचा प्रश्न, गर्भवती स्तनदा मातांसाठी पूरक आहार कुठे दिला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अंगणवाडी केंद्रामध्ये. पुढचा प्रश्न, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणारी योजना कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बेटी बचाओ बेटी पढाओ. पुढचा प्रश्न, बाल हक्कांचे संरक्षण करणारी संस्था कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, NCPCR. पुढचा प्रश्न, महिलांसाठी आपत्कालीन मदत क्रमांक कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 181. पुढचा प्रश्न, बालकांसाठी आपत्कालीन हेल्पलाईन कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1098. पुढचा प्रश्न, महिला सक्षमीकरणाचा अर्थ काय आहे? योग्य उत्तर आहे महिलांना अधिकार व संधी देणे. पुढचा प्रश्न, महिला व बालविकास योजनांचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महिला व बालकांचे कल्याण करणे. मित्रांनो, हे होते महिला व बालविकास भरतीविषयी, म्हणजे ज्या 2-3 महिन्यामध्ये 8669 जागा निघणार आहे. त्यासाठी हे प्रश्न खूप उपयोगी आहेत. असेच आपण खूप सारे नवीन प्रश्न या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. धन्यवाद.